विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण अप्रत्यक्ष भरती या अप्रत्यक्ष भरतीच्या संदर्भात, त्याचबरोबर प्रत्यक्ष भरतीच्या संदर्भात आणि त्यालाच बहिर्गत भरती आणि या प्रकारच्या बाह्य भरतीच्या संदर्भात आपण त्याच्या गुणाच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केली आणि हे गुण काय आहेत हे गुण आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. परंतु काल मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी ज्या पद्धतीचे आपण प्रत्यक्ष भरतीचे गुण बघितले, अगदी त्याच प्रकारे त्याचे दोष पण आहेत. तर प्रत्यक्ष भरतीचा विचार करत असताना पहिला जे काही दोष आहे, हा पहिला दोष या ठिकाणी भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत कार्य करत असताना प्रशासनाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर त्या ठिकाणी अनुभवाला मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्यक्ष भरतीमध्ये अनुभव हा खूप मोठ्या प्रमाणात न राहता अतिशय कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून येतो. कारण ही प्रत्यक्ष भरती ही बाहेरील पद्धतीने केली जात असते आणि प्रत्यक्ष भरतीत अंतिम निवड झालेल्या व्यक्तीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर त्याला अनुभवाचा कसल्याच प्रकारे आधार नसतो किंवा त्याच्याकडे अनुभव नसतो. मग अशा व्यक्तीचा प्रशासनाला काय फायदा होणार, हे असं दोष मध्ये सांगितलेलं आहे बरं का. दोष सांगत असतात, परंतु या ठिकाणी दोष जरी पाहिले तर त्या व्यक्तीला अनुभव केव्हा मिळेल, जोपर्यंत त्याला आपण प्रशासनामध्ये शासनामध्ये संधी देणार नाही तोपर्यंत आपण किंवा त्या व्यक्तीला अनुभव हे मिळणार नाही. आता उदाहरणार्थ जर पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाच्या संदर्भात अगदी अलीकडील काळामध्ये लेटेस्ट लागलेले कर्मचारी आणि जुनी कर्मचारी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे जे लेटेस्ट लागलेले असतात ते कर्मचारी आपल्या जुन्या असलेल्या लोकांकडनं एक अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष स्वरूपाचं प्रशिक्षण घेतल्यासारखं त्यांनी केलेल्या कामाकडे कटाक्षाने पाहत असतात. अर्थात क्राईम कशा पद्धतीने घडत असतं, म्हणजे गुन्हा
गुन्हेगार त्या ठिकाणी गुन्हा घडवून आल्याच्या नंतर त्या संबंधित विचारणा कशा पद्धतीची करायची, त्याला भाषा कशा पद्धतीची वापरायची, त्याचबरोबर FIR कशा पद्धतीने दर्ज करायचा, या प्रकारच्या गोष्टीचा अभाव नवीन भरती केलेल्या लोकांकडे असतं. परंतु हा जो काही अभाव आहे, हा अभाव त्या ठिकाणी जे काही पूर्वीपासूनच काम करत असतात त्यांच्याकडे नसून त्यांच्याकडे खूप मोठा अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे असते आणि त्या शिदोरीचा वापर ते नेहमी करत असतात. म्हणून प्रशासनाला जर चांगल्या पद्धतीनं काय करायचं असेल, चांगल्या पद्धतीची दिशा द्यायची असेल, चांगल्या पद्धतीनं त्याला प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आहेत ह्या वाढवायच्या आहेत, तर त्यासाठी अनुभव हा घटक अतिशय महत्वाचा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून हा एक दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतरचं दुसरं दोष त्यांनी सांगितलेलं आहे की भरतीची ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत अतिशय वेळ खाऊ आणि खर्चिक स्वरूपाची आहे. आता कसं वेळ खाऊ आहे हे तुम्हाला माहित झालेले असेल. कशा पद्धतीने वेळ खात असते आणि खर्चिक कशा पद्धतीची असते, आता तुम्हाला मी सांगतो. वेळ कशा पद्धतीने खात असते की ज्या राज्यामध्ये कर्मचाऱ्याची किंवा पोलीस कर्मचाऱ्याची किंवा इतर कर्मचाऱ्याची भरती करावयाची आहे, त्यावेळेस प्रथमतः कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा भरावयाचा आहे या संबंधित असलेल्या प्रशासकीय व्यक्तीकडनं त्याची माहिती घेतली जाते. एवढ्या जागा या ठिकाणाहून रिक्त झालेल्या आहेत आणि एवढ्या रिक्त जागेवरती एवढे कर्मचारी भरणे गरजेचे आहे. या संबंधी वेळ जातं. मग हा आढावा काय 1 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये होत नाही, किंवा प्रशासकीय व्यक्ती जे असतात ते तात्काळ त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, या ठिकाणी त्याला एक विशिष्ट कालावधी लागत असतो आणि ते रिपोर्ट गेल्याच्या नंतरही ज्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे, त्या जागेस मान्यता मिळणार आहे, त्या जागेस मान्यता मिळवून देणारी व्यक्ती तात्काळ त्या जागेस मान्यता मिळवून देईलच असं काही सांगता येत नाही. कारण आपली ब्युरोक्रॅसी जी आहे, अतिशय वेळ खाऊ पद्धतीची ब्युरोक्रॅसी आहे. अर्थात नोकरशाही जी आहे ती वेळ खाऊ पद्धतीची आहे. कारण कोणतीही फाईल ही त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ त्या ठिकाणी लागत असतो. का लागत असतं त्याची कारण अनेक आहेत. आता मी या ठिकाणी शिकवायला लागलो, त्याची सर्वच कारण मी या ठिकाणी सांगत नाही. त्याची कारण वेगवेगळी आहेत, त्याची कारण ही तुम्हाला माहित आहेत, ती जात नाही. आणि त्यामुळं ती पद्धत जी आहे, जी काही प्रत्यक्ष भरती होणार आहे, ती अतिशय वेळखाऊ पद्धतीची आहे. आणि ज्यावेळेस जाहिरात वगैरे टाकत असतात, ज्यावेळेस मान्यताही मिळाली, त्यावेळेस ती जाहिरात टाकणे, जाहिरात देत असताना दूरदर्शनवर असेल, जे काही सोशल मीडिया आहेत, त्या सोशल मीडियाच्या माध्यमानं, वर्तमानपत्राच्या माध्यमानं त्या जाहिराती त्या ठिकाणी टाकत असतात, देत असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतात. आणि प्रशासन या ठिकाणी त्या पद्धतीने, ज्या पद्धतीनं खर्च करण्याची किंवा खर्च करण्याचा प्रसंग
अप्रत्यक्ष भरतीमध्ये होत नाही, त्या पद्धतीचा खर्च करण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष भरतीमध्ये होत असलेली दिसून येते. आता या ठिकाणी ह्या गोष्टीचा विचार करत असताना एखादा फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरची जर आपण भरती केली, तर त्या फॉरेस्ट असलेल्या ऑफिसरला, IPS ऑफिसरला, IAS ऑफिसरला तात्काळ त्याची अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर त्याला एखादं पद तात्काळ मिळवून दिलं जात नाही. यासाठी हैदराबाद सारखे, मसुरी सारखे, त्याचबरोबर हे वेगवेगळे जे काही प्रशिक्षण केंद्र आहेत, त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. समजा फॉरेस्ट ऑफिसर आहे, फॉरेस्ट ऑफिसरच्या लोकांना फॉरेस्टच्या प्रत्येक वृक्षांची त्या ठिकाणी टूरच्या माध्यमानं काय केले जात असते, टूर काढत असतात. आणि हा टूर तुम्हाला सांगतो मी 6 महिन्याचा असतो आणि त्या 6 महिन्याच्या टूरमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी माहीत करून देणं ची खरी जबाबदारी ही फॉरेस्ट प्रशासनाची आहे. मग आता त्या ठिकाणी कशा पद्धतीने परिस्थिती हँडल करायची, कोणता कोणता भाग कशा पद्धतीचा आहे, कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने शिरकावा करायचा, कुठे आपल्या सहकार्याची आपण त्या ठिकाणी साथ घ्यायची, या संबंधात असलेल्या ह्या ट्रेनिंगच्या माध्यमानं या ठिकाणी काय करत असतात, ह्या गोष्टी त्यांना शिकवत असतात. पोलीस प्रशासनाच्या संदर्भात जर पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासना संदर्भात या ठिकाणी की आपण बंदूक कशा पद्धतीने चालवायची, गोळी कुठे मारायची, हवेमध्ये अश्रुधूरचा वापर केव्हा करायचा, त्याचबरोबर लाठीचार्ज केव्हा करायची, हे सर्व प्रशिक्षणाच्या माध्यमानं हे केलं जातं. आणि हे करण्यासाठी काय लागत असतं, तर हे करण्यासाठी प्रशासनाला या ठिकाणी खर्च करणं हे गरजेचं असतं. म्हणून ही एक पद्धत अतिशय जाचक स्वरूपाची पद्धत असल्यामुळं या ठिकाणी हे एक दोष सांगितलेला आहे. पण असं जरी असलं तर हे केल्याशिवाय नवीन तरुण पिढींना या ठिकाणी वाव मिळणार नाही. जोपर्यंत नवीन तरुण पिढी या ठिकाणी येणार नाही, तोपर्यंत या ठिकाणच्या असलेल्या गुन्हेगारीचं उच्चाटन होणार नाही. कारण या ठिकाणी ह्या करत असताना या ठिकाणी जाहिरात देणे, प्रश्नपत्रिका काढणे, उत्तरपत्रिका छापणे, परीक्षा केंद्राचं आयोजन करणे, त्याची तपासणी करणे, मुलाखत घेणे, विविध चाचण्या, यावर मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असतो, पैसा हा खर्च होत असतो आणि प्रचंड वेळही त्या ठिकाणी जात असतो. म्हणून या अप्रत्यक्ष भरतीपेक्षा प्रत्यक्ष भरती ही अतिशय खर्चिक आणि विलंब लावणारी अशा प्रकारची ही भरती आहे, असं या ठिकाणी आपल्याला संबोधता येईल. त्याच्यानंतरच आहे जुन्या कर्मचाऱ्या उदासीनतेची भावना ही झालेली असते. आता जुन्या कर्मचाऱ्याची उदासीनतेची भावना कशा पद्धतीने झालेली असेल हो? कारण जुना कर्मचारी हा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या सर्व्हिस मध्ये आपलं योगदान दिलेलं असतं. प्रत्येकच वरिष्ठाशी आपल्या कनिष्ठाशी असलेलं नातं जे आहे, हे नातं या ठिकाणी जुळेलच असं काही सांगता येत नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, कारण उदासीनतेचा भाव या ठिकाणी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये नेहमी हे खटकत असतं. हे कशाच्या कारणावरनं खटकत असतं, की वरिष्ठ जी व्यक्ती असते, ही वरिष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी आपल्यातला असलेला जे काही युगो आहे, हे युगो सोडायला तयार नसतं. त्याचबरोबर कनिष्ठ कर्मचारीही त्यातला असलेला युगो सोडायला तयार नसतो. त्यामुळे वरिष्ठ व्यक्ती जी असते, ती वरिष्ठ व्यक्ती आपल्या कनिष्ठ असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी टार्गेट करत असतं. परिणाम स्वरूपी असं होतं, की त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं प्रशासन पुढे जावायचं आहे, जाणार आहे, त्याची वेग
त्या ठिकाणी थांबत असते आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामुळे त्या उदासीनची भावना निर्माण झाल्यामुळे की प्रशासनात काय होत असते, शिथिलता ही येत असते आणि जुन्या कर्मचाऱ्याचे नीतिधैर्य आणि मनोबल हे खचत असते. परिणामी संघटनेचा या ठिकाणी जो काही उद्देश आहे, हा उद्देश या ठिकाणी सफल होणं हे तितकंच यशस्वी होईल असं काही सांगता येत नाही. म्हणून हा एक दोष या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कारण मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही आता सेकंड इयरचे आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टीची अवगतता तुम्हाला या ठिकाणी मी झालेलीच असेल. कारण तुमच्यामध्ये आता हळूहळू मॅच्युरिटी आता वाढू लागलेली आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो मी, प्रशासनाच्या संदर्भात जे कर्मचारी हे कार्य करत असतात, हे कार्य करत असताना त्यांच्या सर्वांगीण बाबीचा विकास या ठिकाणी होणं हे गरजेचं असतं. जोपर्यंत सर्वांगीण बाबीचा विकास होणार नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही, जोपर्यंत तुमच्या आचार विचाराचा आणि भावनांचा, प्रेरणांची कदर एखादी वरिष्ठ व्यक्ती करणार नाही, आपण केलेलं कार्य आहे आणि आपण थोडं बी जर काही केलेलं असेल आणि त्याला शाबासकी वरिष्ठ व्यक्तीकडून मिळणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी जे काही कनिष्ठ कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्यामध्ये एक प्रेरणाची भावना त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. म्हणून चला, सगळे एकत्र या, संघटित व्हा आणि संघटित होऊन पुढे कार्य करा. अशा पद्धतीची भावना, अर्थातच सहकार्याची भावना या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये जर असेल, तर या ठिकाणी काय होत असतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा बदल होत जात असतो. म्हणून म्हणत असतो मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी उदासीनतेचा परिणाम हा प्रशासनावर होत असलेला दिसून येतो. त्याच्यानंतरचं जे काही दोष आहे, या दोषाच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला चर्चा करावायची आहे. आणि हे दोष म्हणजे सहकार्याच्या भावनेचा या ठिकाणी अभाव या ठिकाणी दिसून येत असतो. की आपली भारतीय संस्कृती काय आहे तुम्हाला सांगतो मी, अभाव आहे, सहकार्याची भावनाच नसते. तुम्हाला सांगतो मी, आपली भारतीय संस्कृती काय सांगते हिवरे, की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. की एकमेकाला सहकार्य करायचंय आणि एकमेकाला सहकार्य करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपण त्याला सहकार्य करत नाही, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला परंतु तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो या ठिकाणी, की काही काही व्यक्ती काय असतात माहितीये का, आलेली जी काही व्यक्ती आहे ही माझ्यापेक्षा मोठी होऊ नये, ही नॉलेजने मोठी होऊ नये, असं त्याला कळत असतं, असं त्याला वाटत असतं. परंतु आता त्याच्या गुणवत्तेवर आधारित जर ती व्यक्ती त्या ठिकाणी कार्य करत असेल, गुणवत्तेवर आधारित जर आणि त्याच्या योग्यतेवर आधारित प्रशासनामध्ये जर चांगला प्रभाव पाडत असेल, तर त्याचा परिणाम हा प्रशासनासाठी, अर्थातच आपल्या देशातल्या असलेल्या नागरिकासाठी हा होत असलेला दिसून येतो. हे तर मान्य आहे की नाही तुम्हाला सांगतो मी, हे तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रशासनाच्या बाबीचा, प्रशासनाच्या प्रशासकीय बाबीचा विचार करत असताना या ठिकाणी सहकार्य करण्याची वृत्ती अजिबात नसते. आपल्याच महाविद्यालयामध्ये बघा, तुम्हाला सांगतो मी, आपल्याच महाविद्यालयामध्ये काही असे प्राध्यापक आहेत, त्यांचे नाव मी घेत नाहीत, की त्या ठिकाणी काही कारण नसताना काही गोष्टी जेणेकरून त्या गोष्टी सांगितल्यामुळे पुढच्याचा विकासही होणार नाही आणि डेव्हलपमेंट होणार नाही. ऍक्च्युली ती गोष्ट त्यांना पुढे अगोदरच त्याला ती कळालेली असते, तरी परंतु ती गोष्ट त्या ठिकाणी झाकण्याची आणि न सांगण्याची प्रवृत्ती आपल्या प्राध्यापकामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही दिसून येत असते किंवा दिसते. आणि अशा प्रवृत्तीची माणसं जे असतात, तुम्हाला सांगतो मी, थोड्याफार दिवसासाठी ते काय होत असतात माहितीये का, थोड्याफार दिवसासाठी ते प्रशासनाच्या पुढं एक
एक शोभेची वस्तू ठेवल्यासारखी दिसत असतात. ज्या वेळेस त्यातली असलेली ज्यावेळेस जे काही दोष आहेत, हे दोष निघायला लागतात. त्यावेळेस प्रशासनाला आपोआप ते दोष हे उघडे पडायला लागतात. ते प्रशासनाला आपोआप त्या ठिकाणी कळत असतं, ही जी काही व्यक्ती आहे, ही व्यक्ती या ठिकाणी देखावा करत होती आणि देखावा केल्यामुळे प्रशासन चालत नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, की देखावा केल्यामुळे चालत नाही. नाहीतर काय म्हणतात, तुम्हाला एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बायकाई बसना आणि काम काय दिसना. काय? बायकाई बसना आणि काम काय दिसना. उगच बोलत राहायचं, उगच करत राहायचं, उगच मी काम काम केल्यासारखं आव आणायचं. आणि ती आणि आव आणणं आणि काम करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना माझं असं वैयक्तिक मत आहे, की तुम्ही काय करा, सहकार्याची भावना करा. तुमचा साथ दुश्मन जरी असला, आता मला असं वाटलं, की बाबा माझे विद्यार्थी आहेत आणि मी विद्यार्थ्यांना सहकार्य करणार नाही. पण तो सहकार्य केल्यामुळे एकतर माझ्या विद्यार्थ्याचं नॉलेज वाढत आहे आणि त्याचबरोबर माझ्याही नॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय होऊ लागलेली आहे, भर पडू लागलेली आहे. एक काळ असा होता, मी माझंच उदाहरण देतो, की मी 3 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो आणि 3 वाजेपर्यंत अभ्यास केल्याच्या नंतर BA तृतीय वर्षावर किंवा सेकंड इयरवर जर गेलो, तर ते फक्त 10 मिनिटामध्ये जे काही मला शिकवायचं होतं, किती शिकवायचं होतं मला? मला कंप्लीट 50 मिनिट शिकवायचं होतं. त्यावेळेस 45 मिनिट काहीतरी होते. ते 45 मिनिट तो मटेरियल मला केव्हाच पुरलं नाही. परंतु जसं-जसं माझं नॉलेज वाढत गेलं, जसं मी सहकार्याची भावना मी विद्यार्थ्यांना ओळखत गेलो, जसं माझं वाचन मी वाढत गेलो, जसं इतर जे काही अवांतर पुस्तकांचं वाचन करत गेलो, समाजातल्या असलेल्या लोकांचे चेहरे वाचत गेलो, त्यांच्या आचार-विचार जे आहेत, आचार-विचारापैकी जे काही चांगले विचार आहेत, हे चांगले विचार मी घेत गेलो आणि वाईट विचाराला त्या ठिकाणी मी बगल दिली. यामुळं माझ्याही ज्ञानामध्ये भर पडली आणि तुम्हाला सांगतो मी, लोक काय करत असतात, कारण लोकांचं कामच आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो कल की बातें यो बीत न जाए नैना. तुम्हाला सांगतो मी, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला हे लोक हे सांगत असतात, करत असतात, या सगळ्या गोष्टी होत असतात, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं नसतं आणि एक सहकार्याची भावना जे आपल्या आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्याचं आपण या ठिकाणी अवलोकन करणं हे गरजेचं असतं. म्हणून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हा एक दोष जे आहे, हा दोष या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल किंवा सांगता येईल किंवा त्या संदर्भात असलेली गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यानंतरच आहे, गुणवत्ता संपन्न व्यक्ती कार्यक्षम असतोच असे नाही. ही गोष्ट बरोबर आहे. गुणवत्ता संपन्न व्यक्ती कार्यसंपन्न असतोच अशी ही गोष्ट सांगता येत नाही हिवरे. ही गोष्ट खरी आहे. कारण गुणवत्ता आहे, पण ते कार्यक्षम असेल म्हणून काय सांगता येईल? बरोबर का नाही? आता कार्यक्षमतेचा विचार करत असताना आपल्याकडे गुणवत्ता असून आपल्याला कार्यक्षमता दाखवून देण्याची कला आपल्याकडे नसते. पण काय काय व्यक्ती अशी असतात, तुम्हाला सांगतो, कार्यक्षम नसतात, आपली गुणवत्ता नसतात, पण कार्यक्षम मोठ्या प्रमाणात असतात, मोठ्या प्रमाणामध्ये असतात. दुसरे एक उदाहरण देतो मी. असे अनेक आपल्या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रातलंच मी तुम्हाला सांगतो मी. शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या प्राध्यापकाकडे भरपूर नॉलेज आहे, पण ते भरपूर नॉलेज असून काही फायदा नाही. पण ते नॉलेज विद्यार्थ्यासमोर कशा पद्धतीनं मांडता येईल, त्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला शिकविता येईल, या सर्व गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. ही एक कला असते. विद्यार्थ्याची मनोवृत्ती कशा पद्धतीनं आपण ओळखायचं, विद्यार्थ्याची टेंडन्सी कशा पद्धतीनं ओळखायचं,
विद्यार्थी मी शिकवत असताना बोर व्हायला लागलेला आहे का? नाही. त्यावेळेस आपण काय करायचं? आपण त्यावेळेस ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या करायच्या? याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं. जोपर्यंत आपण विद्यार्थ्याच्या कलेनं घेऊ शकतो, विद्यार्थ्याच्या कलागुणांना त्या ठिकाणी प्रेरणा देत असतो, त्यावेळेस आपल्यातली असलेली कार्यक्षमता त्या ठिकाणी दिसत असते. आपल्याकडे गुण आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे त्या ठिकाणी एखाद्या प्रशासनामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा पोलीस प्रशासनामध्ये काय केलेलं आहे किंवा इतर प्रशासनामध्ये अपॉइंटेड केलेला आहे एक प्रशासकीय व्यक्ती. परंतु त्या ठिकाणच्या असलेल्या त्याच्या अधीनस्थ असलेली जी काही इतर कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना हँडल करण्याची कला जर त्याच्यामध्ये नसेल, तर या ठिकाणी तुमच्या असलेल्या गुणवत्तेला या ठिकाणी शून्य स्वरूपाची किंमत या ठिकाणी उरत असते. म्हणून तुम्हाला सांगतो मी, या ठिकाणी तुमच्यासोबत गुणवत्तेसोबतच तुमच्याकडे कार्यक्षमता ही सुद्धा असणं हे गरजेचं आहे. म्हणून कार्यक्षमतेला सुद्धा प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं. म्हणून याने सांगितलेलं आहे की या ठिकाणी जरी तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तरी त्या ठिकाणी ती व्यक्ती कार्यक्षमपणे कार्य करेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून हा एक दोष या ठिकाणी सांगता येतो किंवा सांगता येईल. म्हणून शेवटी निष्कर्ष रूपी तुम्हाला या ठिकाणी असं सांगता येईल की सनदी सेवकांच्या ज्या भरती होत असतात, त्या संदर्भात प्रत्यक्ष भरती असेल किंवा अप्रत्यक्ष भरती असेल, या भरती पद्धतीचा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उहापोह केल्यानंतर ही ही बाब या ठिकाणी स्पष्ट होते की दोन्ही पद्धतीत काही गुण आहेत तर काही दोष आहेत. त्यामुळे कोणती पद्धत चांगली किंवा कोणती पद्धत वाईट या मार्गाचा अवलंब करणं हे आपल्यावरती अवलंबून असतं. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीचा या ठिकाणी शासन आणि प्रशासनाने अवलंब केलेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी मागेही राहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पुढेही राहणार आहेत. जरी असला एखाद्या व्यक्तीमध्ये, एखादी व्यक्ती काम करत आहे आणि काम करत असताना त्याच्यातल्या काही जर उणिवाच आपण काढत बसलो, तर आपण सुद्धा त्याच्यासारखेच होऊन आणि आपला सुद्धा त्या ठिकाणी विकास खुंटण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी वर्तविली जाते. म्हणून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मान्य ह्या केलेल्या आहेत. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि ह्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत एकूण रिक्त पदापैकी काही रिक्त जागा प्रत्यक्ष भरतीद्वारे तर काही जागा बढती देऊन भरल्या जातात. काही खात्यामध्ये वर्ग 2 त्याला क्लास 2 म्हणायचं, श्रेणीमधील सर्व जागा प्रत्यक्ष भरती म्हणजेच बढतीद्वारे भरल्या जातात. म्हणून याही पद्धतीचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं. म्हणून या भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. या टप्प्याचा जर विचार केला गेला तर कर्मचारी प्रशासन सर्वाधिक महत्वाची पण तितकीच गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणून भरतीकडे पाहिले जाते. भरती प्रक्रिया निपक्ष व पारदर्शक स्वरूपाची असेल तरच संपूर्ण प्रशासन यंत्रणा कार्यक्षम बनत असते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हजारो, लाखो तरुण आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. विविध स्पर्धात्मक निकषावर जो उमेदवार अधिक सरस योग्य ठरतो, ती व्यक्ती पात्र ठरते आणि निवड मंडळाच्या शिफारशीनुसार त्याची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. किचकट स्वरूपाच्या भरती प्रक्रियेच्या ज्या आहेत ते खालील प्रकारचे टप्पे आहेत. परंतु हे जे टप्पे आहेत मित्रांनो, आपल्याला सिलेबसला या ठिकाणी दिलेले नाहीत. म्हणून याचा काही या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही. म्हणून आता दुसरी जी पद्धत आहे, ही पद्धत आहे किंवा या पुढचं जे काही प्रकरण आहे, हे पुढचं प्रकरण आहे ते आहे या ठिकाणी
बढतीच्या संदर्भात त्याच्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जी की पारंपरिक पद्धतीची होती ती पद्धतीची एक पद्धत या ठिकाणी त्याला स्पॉइल सिस्टीम म्हणून म्हणायचं, मलिदा पद्धत म्हणायचं, त्यालाच लूट पद्धत म्हणायचं. केवळ तुम्हाला समजावं, हा लूट पद्धत ही सिलेबसला ठेवण्यात आलेली नाही, तरी परंतु लूट पद्धत काय असते, मलिदा पद्धत काय असते, मलिदावरूनच तुम्ही ओळखा. मलिदा पद्धत, मलिदा म्हणजे खायला तिथं त्या ठिकाणी खूप मलिदा मिळायला लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी ही जी काही ब्रिटिशकालीन पद्धती आहे, त्या ब्रिटिशकालीन पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करून आपण पुढच्या प्रकरणाकडे विचारू. तत्पूर्वी आपण उद्याच्या पिरियडला, अर्थातच परवा दिवशीच्या पिरियडला, कारण उद्या तर सुट्टी आहे 17 सप्टेंबर, जे काही आपलं मराठवाडा मुक्तीदिन जे आहे हे त्या संदर्भात सुट्टी दिलेली आहे. तर उद्या काही पिरियड होणार नाही. म्हणजेच परवा दिवशीच्या पिरियडमध्ये आपण लूट पद्धत काय आहे, मी थोडक्यात त्याची प्रस्तावना आणि त्याचे गुणदोष मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कळावं की लूट पद्धत काय आहे, यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून आपण इथे थांबूयात आणि